वेदांत निघालाय जिमला. बॅग वगैरे घेतली नाहीस? फक्त बॉटल घेऊन झालायस? ओके चल बाय. नमस्कार मंडळी, मी मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता दुपारचे 12 वाजलेत आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. ॲक्च्युली 2-3 दिवस झाले मी ब्लॉगच करत नव्हती. परवापासून माझी तब्येतच ठीक नसल्यामुळे मी काही केलंच नाही. सर्दी खोकला, नंतर मला काल ताप पण होता, त्याच्यामुळे पूर्ण वेळ मी झोपूनच होती. थोडासा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर गोळी खाऊन झोपली. ते डायरेक्ट 5:30-6ला उठली मी आणि मग त्याच्यानंतर मग थोडंफार परत खाल्लं. म्हणजे दिवसभर, म्हणजे 2 दिवस झाले मला तब्येत ठीक नसल्यामुळे ब्लॉग नव्हते केला. आता आज मला थोडंसं बरं वाटतं आहे. अजून पण तब्येत अजून माझी ठीक नाही आहे. थोडंफारच खावंसं वाटतं आहे, म्हणजे कफ जास्त झाल्यामुळे तोंडाला चव नाही आहे आणि काल ताप पण होता. तर आता जरा मला थोडं रिलॅक्स वाटते, बरं वाटते, म्हणून मी आज शूट घेते. आता घरामध्ये केतू पण नाही आहे, त्यामुळे एकटंच वाटते. आणि आज वेदांतला सुट्टी असल्यामुळे वेदांत आहे घरी, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता जस्ट तो जिमला गेला आहे आणि आता मला थोडाफार स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाक करेन मी थोड्या वेळाने. मग म्हटलं आता साधंसुधंच करणार आहे, डाळ भात वगैरे असंच लावणार आहे माझ्यासाठी. महेश गेले ऑफिसला, नाश्ता केला त्यांनी. आरामात चाललं आहे सगळी कामं, अगदी आरामात निवांत, जसं मला जमेल तसं मी करते. म्हटलं आता ब्लॉगला पण सुरुवात करूया. तर चला, आजचं जे काय रुटीन असेल ते तुमच्याशी मी नक्की शेअर करेन. तब्येत सांभाळूनच मी ब्लॉग करणार आहे, तर स्टे ट्यून. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे छान अशी मी पूजा मांडलेली आहे. तर गणपती बाप्पाला गुलाबाचं फूल वाहिलं आहे आणि दुर्वा पण वाहिलं आहेत. आणि आता सध्या तरी झाडांना काही फुलं नाही आहेत, फक्त गुलाबाला लागली होती. इकडे गुलाबाला 2-3 फुलं होती, तर 1 फुलं वाहिले मी आणि 2 फुलं अशीच मी झाडाला ठेवली आहे. सध्या जास्वंदीला पण कळ्या चांगल्या यायला लागल्यात. रोज 1-2 फुलं येतात, पण आज काय नव्हती. तर संध्याकाळी परत पाणी द्यायचं. काल रात्री मी पाणी दिलं नव्हतं, म्हणजे सकाळी पण माझ्या गडबडीत राहून गेलं. तर संध्याकाळी 4 वाजता वगैरे मी देईन पाणी. तर असं दुर्लक्ष झालं माझ्याकडून. आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता भली मोठी पपई ठेवलेली आहे. दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता एवढी मोठी पपई वेदांनी काल रात्री आणली, पण गोड नाही लागत आहे, त्याच्यामुळे चव नाही लागत आहे. खूप मोठी आहे. आम्हाला आधी वाटलं गोड असेल, बघा वरतून तर असं वाटतं आहे पिकलेलं आहे, पण खायला गेलं तर एवढी गोड नाही आहे. त्यामुळे रात्री कट करून फ्रीजमध्ये ठेवली होती. आता त्याला म्हणजे खूप थंड असल्यामुळे बाहेर काढले. आता हे खायचं आहे मला थोड्या वेळाने. आता लगेच नाही खाणार कारण थंड आहे. तर आता हे ठेवते बाजूला आणि स्वयंपाकाला लागते. तर इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले. तर आधी कुकरमध्ये खाली डाळ लावते आणि आता तांदूळ लावते. तर इथे कुकर लावला आहे आणि इथे वेदांसाठी सोया बनवायला ठेवलं आहे. तर सोया वाफून घेते इथे. तर आता जस्ट मशीन लावलेली आहे, कुकर लावलेला आहे. तर एकीकडे डाळ भात होतो आहे आणि एकीकडे वेदांचा सोया पण बनवणार आहे. आता थोडा वेळ बसते, जरा पाणी पिते, कारण दिवसभर काल माझ्याकडून पाणी पिलं गेलं नाही. तर आता जरा थोडं करून कोमट पाणी पिते. तर चला. तर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात, गॅस बंद करते. आणि इथे सोया पण वाफला गेलेला आहे. तर आता यातलं सगळं पाणी मला काढायचं आहे. बाय द वे, आता मी पपई खायला घेतलेली आहे, फ्रीजमधून काढून अर्धा तास झाला. 1 तास नाही, अर्धा तास झाला. आता ती काही थंड लागत नाही आहे. तर आता मी ही खाऊन घेते. समोर टी व्ही लावला आहे आणि एक बाईट आता मी खाते. एवढा गोड नाही आहे, पण ठीक आहे. तर या मंडळी खायला मस्त लागतं आहे. उन्हाळ्यामध्ये फळं खायला खूप छान वाटतं. तर इथे वेदांचा सोया बनवला आहे आणि आता इथे मी
साधं वरण बनवते, म्हणजेच गोडं वरण. मस्त असं गोडं वरण तयार झालं की लगेच मी गरम गरम जेवून घेणार आहे. तर चला. तर आता इथे मला डाळ भात वाढून घेतलं आहे. आता याच्यात तूप सोडणार आहे मी. मस्त गरमागरम साधं वरण भात आणि थोडंसं लोणचं घ्यायचं आहे मला आता ह्याच्यामध्ये. बस. तर चला मंडळी, मी आता जेवून घेते. समोर मी टी व्ही लावलेला आहे. मस्त असं डाळ भाताचा आस्वाद घेते. गरम आहे, मस्त लागतंय लोणच्यासोबत. एकदम टेस्टी झाला आहे. तर चला मंडळी, मी पटपट खाऊन घेते. तर आता जस्ट माझं जेवण झालं आहे आणि जेवणानंतरची माझी गोळी खाऊन घेते आणि थोडा वेळ रेस्ट घेणार आहे, जरा झोपणार आहे. तर चला. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आता मी झाडांना पाणी देते. झाडं जरा सुकल्यासारखी झालीत. बरेच दिवस झाले कटिंग पण केले नाही आहेत. आता कटिंग पण करायचं आहे. आणि इथे आमचे सगळे डंबेल्स पण ठेवलेत. उडवल्यावरती मातीचा सुगंध एकदम मस्त येतो, सुंदर येतोय. पाणी उडवल्यावरती बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतंय आणि मातीचा सुगंध पण एकदम सुंदर सुटलाय. आणि आता मी जरा फ्रेश होते, चहा वगैरे घेते. त्यानंतर मी आणि वेदांत जरा बाहेर जाणार आहोत. तर काल हनुमान जयंती होती आणि त्यामुळे मला काल तब्येत ठीक नसल्यामुळे मला काय हनुमान जयंतीला जाता नाही आलं मंदिरात. तर आता मी मंदिरात जाणार आहे. तर आवरून घेते पटपट. तर चला, चहा रेडी झाला आहे माझा. तर चला मंडळी, मी आता चहा घेते. तर अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी हा ड्रेस वेअर केलेला आहे. तर मी कशी दिसते? छोट्या बोगद्यामधून कोणी छोट्या टेम्पोला यायची गरजच काय. मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहे दर्शन घ्यायला. तर कालच हनुमान जयंती होती आणि कालच मला ॲक्च्युली हनुमानाच्या दर्शनासाठी यायचं होतं, परंतु माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला काल जमलंच नाही. त्यामुळे मी आणि वेदांत आज आलो आहे दर्शन घ्यायला. खूप छान प्रसन्न वाटलं आणि आज एकदम निवांत असं दर्शन झालं माझं. रामाचं पण दर्शन घेतल्यानंतर इथे गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं. आणि तुम्ही इथे बघू शकता, चैत्र गौरीची आज पूजा मांडली होती आणि खूप सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढली होती. बायकांनी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं, त्याचबरोबर थंडगार असं पणंसुद्धा दिलं आणि मी सुद्धा हळदी कुंकू घेतलं, छान पणं पिलं. त्यानंतर आम्ही दोघेही घरी जाण्यासाठी निघालो. तर आता मी आणि वेदांत घरी आलो. घरी आल्यानंतर पाणी वगैरे भरलं आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक आता काही जास्त करणार नाही, कारण येताना मी ब्रेड घेऊन आलेली आहे. आता फक्त पनीरची भाजी बनवणार आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.